लोक ब्लड डोनेट करायला का घाबरतात? बघा, कॉमन एक थिंकिंग असं असतं की इथं आल्यानंतर मला नक्की जी निडल ते लावतील किंवा मी डोनेट केल्यानंतर मला करत असताना काही त्रास होईल का, चक्कर येईल का, अच्छा. हे जे कॉमन लोकांचे असे आपण मिसकन्सेप्शन म्हणून ते आहे. पण तुम्ही जर पूर्ण तयारीनिशी आलात, म्हणजे आम्ही आता इथे प्रत्येक डोनरला आधी सुद्धा सांगतो की तुम्ही डोनेशनच्या आधी आणि नंतर काय काळजी घ्यायची. तुम्ही व्यवस्थित काहीतरी खाऊन व्यवस्थित वॉटर इनटेक तुमचं मेंटेन असेल, वजन व्यवस्थित असेल, जे सगळे क्रायटेरिया आम्ही फॉलो करतो, तर तुम्हाला रिएक्शन होण्याचे चान्सेस फारसे नसतात. आणि इथे आपण जे करतो दोज आर सेफ लॅब प्रॅक्टिसेस. त्याच्यामुळे असं नाही आहे की ती तुम्हाला काहीतरी वेगळी बॅग किंवा काहीतरी वेगळी निडल किंवा रियूज ह्या गोष्टी आता नाही कुणी करत. दोज थिंग्स आर नॉट अलाउड. आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जेव्हा ब्लड डोनेशनला नेणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करत आहोत. म्हणजे आधी आपण तुमचं हिमोग्लोबिन करू, ब्लड ग्रुप करू, जी तुमचं एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर जेव्हा एखाद्या डोनरला आपण ब्लीड करतो तेव्हा आपण प्रॉपरली बघतो की कुठली वेन व्यवस्थित आहे आणि त्यांचं वजन आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरच आपण ते ब्लड डोनेशन करतो. त्यामुळे असं नाही आहे की एक काही लोकांना रक्त बघितलं की चक्कर येते, तर तसं काही नाही आहे. त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायची ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येकालाच त्रास होईल असंही काही नाही आहे. तुम्ही तिथे एक 10 मिनिट रेस्ट करा. ते झाल्यानंतर इथं आल्यानंतर इथे सुद्धा एक 10 मिनिट शांत बसून पाणी घ्या, कॉफी घ्या. तुम्हाला वाटलं की आता मी नॉर्मल माझी ऍक्टिव्हिटी करू शकतो, आणि वी आर देअर. आय मीन डॉक्टर्स आर देअर टू लुक आफ्टर यू. प्री डोनेशन, डोनेशन ॲज वेल एज पोस्ट डोनेशन. त्याच्यामुळे तशी काळजी घेण्याची काही गरज नाही. जेव्हा रक्त एखादा डोनर देतो, इथे डोनेट होतं, त्यानंतर काय करता त्याचं तुम्ही? साधारणपणे लोकांना असं वाटतं की इकडे रक्त घेतलं की ते तसंच तसं लगेच देता येतं. तसं नाहीये, किंवा लगेच उपलब्ध होऊ शकतं असं नाहीये. ऍक्च्युली त्या रक्तातनं आता साधारण सगळीकडेच असं आपण एक बेस्ट काय करू शकतो, तर एक डोनरने दिलेल्या रक्तातनं आपण 3 वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो. म्हणजे ती 3 वेगवेगळ्या पेशंटला कामी येतात. म्हणजे ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे त्याला फक्त लाल पेशी, ज्याचं डिहायड्रेशन आहे त्याला फक्त प्लाझ्मा, आणि ज्यांना ब्लिडिंग होत आहे आणि प्लेटलेट कमी आहे, जसं की डेंग्यू, मलेरिया किंवा त्यांना फक्त प्लेटलेट. तर अशा प्रकारे आपण काय करतो की ते युनिट आहे त्याला आपण सेंट्रीफ्यूज करतो. एक प्रॉपर त्याचे कंडिशन्स असतात. त्याच्या अंडर 6 तासात आपण त्याचे 3 प्रोडक्ट वेगळे करतो आणि ते वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवले जातात. म्हणजे प्लाझ्मा असेल तर तो आपण -80 ला डीप फ्रीज करून ठेवतो, जो 1 वर्षापर्यंत तुम्हाला ठेवता येतो. आणि पॅक्सेल जे आहे ते 4 to 8 डिग्रीला आपण साधारण 42 डेज ठेवतो. आणि प्लेटलेट मात्र असं आहे, हा प्रोडक्ट असा आहे ज्याला फक्त 5 दिवस आपण शरीराच्या बाहेर स्टोअर करतो, कारण त्याची लाईफच 7 दिवस आहे. सो त्या तिघांचे टेम्परेचर कंडिशन वेगवेगळे आहेत. तर त्याच्यात आपण आधी ते ब्लड घेतो, सेपरेट करतो, त्याचं टेस्टिंग करतो, आणि टेस्टिंग झाल्यानंतर जर त्यातनं हे सगळं म्हणजे जे आजार आहेत जे रक्तातनं जातात, HIV, HBCG म्हणजे हेपॅटायटिस बेसिकली, बी आणि सी, मलेरिया आणि अजून काही गुप्त रोग, सिफिलिस जो आहे, तर हे सगळं निगेटिव्ह असेल तरच ते प्रोडक्ट आपण स्टॉकवर घेतो किंवा ते आपण उपलब्ध करू शकतो पेशंटला देण्यासाठी. यात काही पॉझिटिव्ह आलं तर ते आपण आपल्याला डिस्कार्डच करायला लागतं. तुम्हाला थोडासाही डाऊट असेल तरी यू हॅव टू डिस्कार्ड दॅट युनिट. अँड सपोज इट इज स्ट्रॉंग पॉझिटिव्ह, तर आपण त्या डोनरला काउन्सिल करतो की बाबा रे, असं असं आम्ही चाचण्या ज्या केल्या त्यात ही थोडी पॉझिटिव्ह वाटते किंवा ही डाऊटफुल असेल तर तुम्ही त्याच्या पुढच्या काही चाचण्या आपण करून घेऊ. जरुरी नाही की ते पॉझिटिव्हच असेल, पण जर असेल तर तुम्हाला आपण ICTC सेंटर किंवा सिव्हिल ऑथॉरिटीजकडे फ्री ऑफ कॉस्ट पुढच्या चाचण्याही होतात, ट्रीटमेंट सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट होते. त्याच्यामुळे डोनरला तेही कळतं जर काही आजार असेल तर तो आधी कळतो. म्हणजे तो थांबवता येऊ शकतो किंवा प्रिव्हेंट तरी करता येईल, म्हणजे पुढे प्रोग्रेस नाही करता. तो पार्ट सुद्धा डोनरला तो सुद्धा एक बेनिफिट असतो की तुम्हाला तुमचं एक मिनी हेल्थ चेकअप होतं. हिमोग्लोबिन तुमचं चेक होतं, तुमचं बीपी चेक होतं, तुमचं ब्लड ग्रुप कन्फर्म होतो, त्यानंतर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या होतात, आणि डोनेशन नंतरचे बेनिफिट्स आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे एक जेव्हा मी डोनेट करते ब्लड तेव्हा मी 3 जणांचा जीव वाचवते, हे असं आहे. डेफिनेटली. प्लस समजा त्यातून काही आजार उद्भवला तर तो मला आधी कळलेला असतो, हा एक दुसरा बेनिफिट आहे त्यात. आणि असं कधी झालंय का सर की एक डोनर आलाय आणि तर सगळं घाबरून डोनेट नाही केलंय ब्लड? होतं. आता कधी कधी अशा गोष्टी होतात की काही लोक खूप कॉन्शियस होतात, एखादा डोनेट करतो पण ते ब्लड बघून होतं किंवा त्यांना असं वाटतं की ठीक आहे याचं ठीक आहे, पण मला कदाचित ते नाही समजलं. मग
प्री काउन्सिलिंग आम्ही करतो, त्यांना समजून घेतो. ते जर मेंटली प्रिपेअर्ड असतील तरच आम्ही त्यांना डोनेशनला घेतो. त्यांना सांगतो तुम्ही 1 किंवा 2 प्रोसेस बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही या. असं होतं, असं नाही की असं होत नाही. एखाद्याला रिएक्शन आली डोनरला तर ते बघून पण कधी कधी दुसरे डोनर डिस्करेज होतात. हे होतं कॅम्प साईटला किंवा असं. तर त्यामुळे आम्ही त्यांनाही समजवतो की तुम्ही जर सकाळी व्यवस्थित, तुमची रात्री झोप झाली आहे 6 तास, तुम्ही सकाळी नाश्ता केलेला आहे किंवा जेवण केलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे मागच्या साधारण एक 15-20 दिवसात तुम्हाला काही त्रास नाही आहे, तर तुम्ही सेफली डोनेट करा. बाकी काळजी घ्यायला आम्ही आहोत. ते त्यांच्या मनावर जर बिंबवता आलं आपल्याला, तर बरीच लोक अशी असतात की पहिलं डोनेशन करताना थोडी भीती असते, पण जेव्हा ते परत डोनेशन करतात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेळेस, मग ती भीती राहत नाही. आणि हे बऱ्यापैकी कॉलेजमध्ये बघायला मिळतं किंवा रेग्युलरली फोबिया असलेले जे लोक असतात ते नंतर क्लिअर होतात. ब्लड डोनेट करण्याच्या आधी, आता मला ब्लड डोनेट करायचं आहे, पण मी त्याआधी स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला जर मनापासून इच्छा आहे की ब्लड डोनेट करायचंच आहे आणि अर्थात इट इज अ गुड हॅबिट आणि त्याच्यानं काहीतरी चांगलं एक समाज सेवा म्हणून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या असतील, तर पहिली गोष्ट, एक जे बेसिक क्रायटेरियाज आहेत की वेट शुड बी अबाव 45 kg. हिमोग्लोबिन जे आहे ते चांगलं राहण्यासाठी तुम्ही आहारामध्ये आयर्न जास्त असेल, लोह जास्त असेल असे पदार्थ खाल्ले पाहिजे. म्हणजे अर्थात कमी आहे असं समजून मी हे सांगतोय. नॉर्मल असेल हिमोग्लोबिन तर काहीच विषय नाही. स्त्रियांच्या बाबतीत ह्या दोन गोष्टी असतात, वजन कमी असणे आणि हिमोग्लोबिन कमी असणे. आणि त्याच्या पलीकडे मग तुम्हाला जर कुठले मेडिकेशन्स नसतील किंवा असले जरी, समजा बीपी किंवा डायबिटीसचे मेडिसिन चालू आहे, समजा आता कॉमन आहे, पण तरी त्या मेडिसिनवर तुमचं जर बीपी किंवा शुगर नॉर्मल मेंटेन होत आहे तर तुम्ही डोनेट करू शकता. काहीही त्याचा प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला रिएक्शन होत नाही आणि पेशंटलाही त्रास होत नाही. फक्त ते क्रायटेरिया त्या डोनरच्या सेफ्टीसाठी असतात की तुमची शुगर व्यवस्थित आहे, तुम्ही रुटीन मेंटेन करा, गोळ्या घ्या आणि डोनेट करा, काही प्रॉब्लेम नाही. अगदी अशी 40 किंवा 400 असे शुगर्स असतात कामा नये किंवा बीपी. तसं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला त्या काळजी घ्याव्या लागतात की तुम्ही व्यवस्थित, जसं मी सांगितलं की झोप, काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे, पाणी व्यवस्थित पिलेलं असलं पाहिजे, फार थकून दमून भागून आलेलं नाही सोयीचं, किंवा एखादा माणूस नाईट ड्युटी करून आलाय तर आम्ही सांगतो की नाही, तुम्ही आराम करा आजचे दिवस, उद्या करा. अल्कोहोल येस, 24 hours हेवी अल्कोहोल. आता असं होतं कधी कधी काही ठिकाणी ते स्क्रीनच्या वेळेस नाही सांगत डोनर, पण नंतर सांगतो घेताना की अरे असं झालेलं. तर त्यात असं आहे की हे पेशंट सेफ्टीसाठी आहे. तर लास्ट 24 तासामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन नसलेलं बरं असतं. इज गुड फॉर द पेशंट. प्लेटलेट्स बद्दल थोडं सांगा. प्लेटलेट डोनेशन किंवा जेवढं आता अवेअरनेस ब्लड संदर्भात आहे तितकंसं प्लेटलेट संदर्भात आज आपल्याकडे नाहीये. पण गरज अशी आहे की ज्या पेशंटला आज लिडिंग कॉजेस प्लेटलेट लो होण्याचे जे आहेत ते असे की डेंग्यू, आपल्याकडे हे कॉमन आहे, मलेरिया, डेंग्यू, याच्यामध्ये प्लेटलेट कमीच होतात आजारांमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे बोन मॅरो चा कॅन्सर आहे किंवा कुठलाही दुसरा कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये त्या कॅन्सरमुळे प्लेटलेट कमी होत आहेत किंवा त्या किमोथेरपीमुळे कमी होतात, तिथे तुम्हाला प्लेटलेटची गरज पडते. आणि त्यावेळेस ह्या प्लेटलेट म्हणजे आपण जे रेग्युलर डोनेशन करतो त्या पुरेशा होत नाही, ज्यांना आपण रँडम डोनर RDP म्हणतो. पण जे प्लेटलेट प्युअर प्लेटलेट डोनेशन आहे SDP, तिथे मात्र त्याचा जो एक्सपेक्टेड डोस असतो तो त्यातनं मिळतो. ते करण्यासाठी तुम्हाला वेगळे असे क्रायटेरिया असे काही असत नाही. रेग्युलर डोनेशन करणारा जो मनुष्य आहे, जी व्यक्ती आहे, ते करू शकतात. त्यांचं वजन 60 kg पर्यंत असलं पाहिजे. त्यांचा आम्ही आधी CBC पूर्ण करतो आणि त्याच्यात त्यांचा स्वतःचा प्लेटलेट काउंट चांगला असला पाहिजे. 2 लाख 2.5 लाखाच्या वर असला पाहिजे. त्यांची जी व्हेन आपण घेतो, ट्रिक करतो, ती जरा व्यवस्थित असली ना तर ती प्रोसिजर साधारण तासभर चालते. कारण आपण तिथे काय करतो की त्याचं वजन, त्यांचं हिमोग्लोबिन, त्यांचा प्लेटलेट काउंट याच्यानुसार एक मशीन तुम्हाला अंदाज देते की यांच्या ब्लडमधनं जर आपल्याला प्लेटलेट एक्स्ट्रॅक्ट करायचे असतील तर आपल्याला किती वेळ लागेल. मग ते प्रोसिजर त्या डोनरलाही टॉलरेट झाली पाहिजे, जी की साधारणपणे प्लेटलेट डोनेशनमध्ये ब्लड लॉस नाही होत, त्याच्यामध्ये टॉलरेट होते. पण असं आहे की तरी सुद्धा बेसिक नॉर्मल क्रायटेरिया ते मेंटेन करावे लागतात. प्लेटलेटमध्ये एवढंच आहे की आपण फक्तच प्लेटलेट काढतो आणि बाकीचं जे ब्लड आहे ते परत जातं. सो फक्त वॉटर लॉस जो थोडाफार होतो तो सुद्धा रिप्लेसमेंट फ्लुइड मध्ये, म्हणजे त्याच्यात रक्त साकळू नये म्हणून जे फ्लुइड दिलं जातं प्रिझर्वेटिव्ह,
ते साधारण 300 ml 350 ml त्या ब्लड सोबत परत जातं. त्याच्यामुळे चक्कर येणे किंवा असा काही त्रास शक्यतो होत नाही, डिहायड्रेशन असा प्रकार होत नाही. सो इट इज गुड. आता मी स्वतः जवळपास 20 वेळा प्लेटेट डोनेशन केलेलं आहे. सो आय कॅन अश्युअर यू की प्लेटेट डोनेशन नंतर तसा जितका की होल ब्लडला त्रास असतो त्याच्यात काहीही त्रास नसतो. आणि खरं तर खूप कमी डोनर्स जे प्लेटेट डोनेट करतात, कारण एकतर वेळेची उपलब्धता, तासभर देता येणं, आणि ती रिक्वायरमेंट अशी येत नाही की आज मी जातो आणि प्लेटेट डोनेट करतो. ते असं आहे की तुम्हाला 5 दिवसात तो प्रोडक्ट एखाद्या पेशंटला दिला तर उपयोगाचा आहे. आणि स्टोरेज तुम्ही करू शकणार नाही. रिक्वायरमेंट इमर्जन्सीमध्ये असते, म्हणजे आता ब्लिडिंग होत आहे आणि अशा वेळेस तुम्हाला द्यायचं असेल तर मग ती रिक्वायरमेंट, त्याच वेळेस डोनरची उपलब्धता, प्रोसिजर होणं, टेस्टिंग होऊन ते देणं, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं वेळ जातो. आणि मग हे प्लेटलेट किती दिवसांनी तुम्ही डोनेट करू शकता साधारण? हे बघा, साधारण प्लेटलेट तुम्ही तुमचा काउंट जर व्यवस्थित असेल तर महिन्यातनं मॅक्सिमम 4 वेळा करू शकतो. ओके. म्हणजे 7-7 दिवसाच्या अंतराने अगदीच लागलं तर. किंवा जर तुम्ही डबल प्रोडक्ट, आता त्यात वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, पण साधारण डिक्टम मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही 15 दिवसात एकदा किंवा महिन्यात एकदा करू शकता सहज. होल ब्लड डोनेशनला 3 महिन्याचा आपण ब्रेक देतो, कारण इथं फक्त प्लेटलेट लॉस असल्यामुळे तुम्ही 15 दिवस किंवा महिन्याभराने देऊ शकता. तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही, तुमचं हिमोग्लोबिन कमी होत नाही, प्लेटलेट काउंटही कमी होत नाही, कारण तो 7 दिवसात पुन्हा वाढतो. असं आहे. ओके. त्यामुळे तुम्ही आता लोकांना, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मला प्रेक्षकांना आवाहन करायचं असं आहे की आज जितकी गरज रक्ताची, मी फक्त ठाण्यापुरतं बोलत नाहीये, मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल, तर जितकं अवेअरनेस ब्लड डोनेशनचं व्हायला पाहिजे तितकंसं अजूनही नाही आहे. म्हणजे आजच्या घडीला उन्हाळा आणि ऑक्टोबर किंवा जे दिवाळी सीझन आहे, आता अशा वेळेस काय होतं की बऱ्यापैकी लोक बाहेर असतात, तर रक्त पुरेशा प्रमाणामध्ये कॅम्प्स होत नाहीत, वॉक इन डोनेशन्स कमी असतात. अशा वेळेस जर तुम्ही स्वतःहून येऊन डोनेट केलं तर ज्या पेशंटच्या गरजा आहेत त्या आम्ही भागवू शकतो. आणि आज मागच्या महिन्यात अशी परिस्थिती होती की काही डॉक्टरांना सर्जरीज पोस्टपोन करायला लागल्या कारण रक्त अवेलेबल नव्हतं. तर जितकी जास्त लोक येऊन व्हॉलंटरीली, खासकर मला तर अशी रिक्वेस्ट करायची की जी यंग पॉप्युलेशन आहे 18 ते 30, त्यांनी जर लवकर सुरुवात केली तर ते रेग्युलरली डोनेट करू शकतात. काही आजार त्यांना त्रास होण्याच्या आधी शक्यतो असत नाही त्या पिरियडमध्ये, तर थोडं जर मोटिवेशन, अजून सेल्फ मोटिवेशनही असलं आणि बाकी काही तुमच्या शंका असतील तर आम्ही आहोत त्या निरसन करायला. पण जास्तीत जास्त लोकांनी येऊन डोनेट करावं, जेणेकरून आपण समाजाची गरज भागवू शकू. आणि त्याच्या पलीकडे प्लेटलेटसाठी सुद्धा नक्कीच तुम्हाला त्याबद्दल जर काही शंका असतील किंवा भीती असेल तर येऊन आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला एखाद्या प्रोसेसच्या वेळेस बोलू, तुम्ही ते बघून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता की नाही याच्यात काही फार असं रिस्क किंवा त्रास नाहीये. तर हे जर झालं तर आपण नक्कीच बऱ्यापैकी समाजाची गरज भागवू शकू असं मला वाटतं. त्यातून तुमचं ब्लड बँकेला कॉल केला तर तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स आणि हे पण करता. आपण प्री डोनेशन काउन्सिलिंग पण करतो. कॅम्प जर एखाद्या ठिकाणी होणार असेल तर त्याच्या आधी तुम्ही एखाद्या सोसायटीत घेणार असाल तर सोसायटीच्या मागच्या महिन्याच्या मिटिंगला तुम्ही बोलवा, आम्ही तिथे येऊन सगळ्यांना त्याबद्दल सगळं सांगू शकतो, जेणेकरून उद्या जर 10 लोक डोनेट करणार असतील तर तिथे कदाचित 20 लोक येतील आणि ते इट विल बी अ सक्सेसफुल ड्राईव्ह. तर नक्कीच हे करा आणि वामनराव ओक रक्तपेढी यांना नक्कीच सपोर्ट करा. सोशल कॉजसाठी करतायत, त्याबद्दल तुम्ही नक्कीच त्यांचा सपोर्ट करावा अशी माझी पण एक विनंती असेल. थँक्यू.